पावसाच्या रिमझिम सरीसोबत पंढरीची वारी घेऊन येणारा हा आषाढ प्रत्येक मनाला भावतो, प्रत्येक मनाला मोहतो. कारण आषाढ सरी पिऊन धरा तृप्त होते, हिरवा शालू नेसते, रंगागंधांनी मोहरते बहरते आणि जणू या वारकरींच्या स्वागतासाठी ती सज्ज होते. असा हा आषाढ वारीचे वेध लावणारा, सृष्टीचं रूप बदलणारा आणि पावलं पंढरीकडे वळवणारा. या आषाढात सगळं वातावरण आल्हाददायी, हिरवंगार, प्रसन्न, आनंदमयी झालेलं असतं आणि सोबत विठुनामानं मोहरलेलं असतं, विठ्ठल भक्तीनं रंगलेलं असतं. ऊन वारा पाऊस कशाचीही पर्वा न करता पावलं झपाझप पंढरीची वाट चालत असतात. कणाकणात, फुला पानात, अगदी प्रत्येक जीवात विठुरायाचं दर्शन आपल्याला या वारीत होतं. फक्त रंग भक्तीचा, निरामयतेचा, विठुनामाचा. युगानुयुग विठेवर उभं राहून आपल्या भक्तांची वाट बघणारा तो विठुराया, ती विठू माऊली आपल्या भक्तांच्या हाकेला धावते, पावते, त्यांच्यासोबत खेळते, बोलते, अगदी त्यांची कामं सुद्धा करते. आणि म्हणूनच वारी म्हणजे मनापासून मनापर्यंतचा प्रवास. वारी म्हणजे भक्त आणि भगवंत यांचा मिलाप. वारी म्हणजे रंग निरामयतेचा. वारी म्हणजे रंग भक्तीचा, प्रेमाचा, श्रद्धेचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रंग एकात्मतेचा. वारी म्हणजे रंग एकात्मतेचा. या वारीत कोणी थोर नाही, लहान नाही, श्रीमंत नाही, गरीब नाही. सगळे त्या विठुरायाचे आणि विठुराया सगळ्यांचा. जितकी ओढ त्या भक्ताला आपल्या विठुरायाची, तितकीच त्या विठुरायाला आपल्या भक्ताची. आणि म्हणूनच अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला. रामकृष्ण हरी.